सो आपण बोललेलो इन्फेक्टिजियस डिसीज संदर्भात या अगोदरही आपण 2 ते 3 इन्फेक्टिजियस डिसीज पाहिलेले आहे. आता नेक्स्ट डिसीज तो आहे एड्स. आता एड्स हा जो आजार आहे तर याला एक फुल फॉर्म आहे पहा, म्हणजे ऍक्च्युअल हे ॲब्रिव्हिएशन आहे, शॉर्ट फॉर्म आहे. आणि त्याचं लॉंग फॉर्म जर पाहिलं आपण तर पहा AIDS. A stand for acquired, I stand for immuno, D stand for deficiency आणि S stand for syndrome. आणि यावरून एड्सचं जे पूर्ण नाव आहे, एड्स या आजाराचं पूर्ण नाव जर काय असेल तर ते काय आहे, acquired immunodeficiency syndrome. एक्वायर्डचा अर्थ आहे धारण केलेला आहे. इम्युनो म्हणजे हा रोग प्रतिकार शक्तीवर अटॅक करणारा आजार आहे. डिफिशियन्सी म्हणजे आपली जी इम्युन सिस्टीम आहे तर याला कमकुवत जी नॅचरल इम्युनिटी आहे त्याच्यावर परिणाम करणारा हा आजार आहे. आणि एस फॉर सिंड्रोम. ओके, तर तशा पद्धतीचं एक लॉंग फॉर्म तुमच्या समोर आहे, ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं की एड स्टँड फॉर acquired immunodeficiency syndrome. आता हा जो आजार आहे इट इज कॉज्ड बाय HIV. सो हा जो आजार आहे तर हा ज्या व्हायरस मुळे झालेला आहे त्या व्हायरसचं नाव काय आहे, HIV व्हायरस. आता HIV. ओके, सो HIV. H stand for human, I stand for immunodeficiency आणि V stand for virus. म्हणजे HIV जे आहे हे सुद्धा एक ॲब्रिव्हिएशन आहे, शॉर्ट फॉर्म आहे. आणि त्याचा लॉंग फॉर्म काय आहे, ह्यूमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. म्हणजे मानवामध्ये रोग प्रतिकार शक्ती कमकुवत करणाऱ्या जो विषाणू आहे, व्हायरस आहे, तर त्या व्हायरसचं हे नाव आहे कम्प्लीट. त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणायचं आपण, HIV व्हायरस. आणि म्हणून एड्स हा जो आजार आहे हा ज्या व्हायरस मुळे होतो त्या व्हायरसचं नाव काय आहे, HIV. प्रोग्रेसिव्ह वीकनिंग ऑफ नॅचरल इम्युनिटी. या रोगाचं सर्वात महत्वाचं लक्षण मी सांगितलं की जी आपली नैसर्गिक रोग प्रतिकार शक्ती आहे तर याला कमकुवत, प्रोग्रेसिव्ह वीकनिंग म्हणजे टप्प्याटप्प्यानं काय होतं की यामध्ये व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी होत जाते आणि फायनली जर पाहिलं तर त्या व्यक्तीची काय होते, डेथ होते. कारण होतं काय की जशी तुमची इम्युन सिस्टीम ही सप्रेस होईल, कमी होईल, वीक होईल, अशा वेळेस इतर आजारांचे जे व्हायरस आहेत हे तुमच्यावर काय करतात, अटॅक करतात. येते लक्षात. आता पहा, तुम्ही विशिष्ट रोगांची काय घेतात, लस घेतात, वॅक्सिनेशन. जसं की आपण BCG लस पाहिलं, कोरोनामध्ये सुद्धा आपण वॅक्सिनेशन केलं, पोलिओची सुद्धा आपण वॅक्सिन घेतली. हे कशासाठी आहे, कारण हे आजाराचे जे विषाणू आहे त्याच्या विरुद्ध आपल्या बॉडीला प्रिपेअर करायचंय. कारण इतकी नॅचरल इम्युनिटी आपल्यामध्ये नसते. परंतु असे असंख्य आजार आहेत की ज्या आजाराविरुद्ध आपण लढू शकतो. लक्षात घ्या, आपल्या सराउंडिंग मध्ये बरेच व्हायरस आहेत. काही व्हायरस सर्दीचे असतील, काही व्हायरसेस आणखीन अदर डिसीजेसचे असतील. पण प्रत्येक वेळेस आपल्याला आजार व्हायला का, एखादा व्यक्ती आपल्या घरी आजारी असेल तर घरचे सर्वच आजारी होतात का, नाही. का होत नाही, कारण त्यांच्या बॉडीमध्ये ते व्हायरस किंवा बॅक्टेरिया, पॅथोजन, रोगजंतू हे जरी गेले परंतु त्यांच्या बॉडीला ते आयडेंटिफाय असतं. लक्षात आलं का, पहा बॉडीमध्ये एक सिस्टीम असते अँटीबॉडी. बॉडीमध्ये काय डेव्हलप असते, अँटीबॉडी. आणि ही रोगाच्या अँटीजीनला काय करत असते, आयडेंटिफाय करत असते. म्हणजे कोणताही पॅथोजन बॉडीमध्ये आला तर बॉडीला एक सवय असते पहा की त्याच्या विरुद्ध आपल्याला कसं लढायचं. येते लक्षात. आपण म्हणतो की एखाद्या व्यक्ती कधीच आजारी पडत नाही. कधीच आजारी पडत नाही याचा अर्थ काय झाला की त्याच्या
बॉडीची तितकी नॅचरल इम्युनिटी डेव्हलप आहे. आता आपण गोळ्या घेतो किंवा मेडिसिन्स औषध घेतो, कधी आयव्ही सलाईन वगैरे घेतो, बरोबर आहे का, इंजेक्शन घेतो, तर हे घेऊन होतं काय आपल्या बॉडीमध्ये? काय होतं की त्या विशिष्ट जे डिसीज झालेला आहे त्याचा ट्रीटमेंट आपण करतोच, परंतु काही मेडिसिन जर तुम्ही डॉक्टरांना विचारलं ना तर बऱ्याच वेळेस तुम्हाला लक्षात येईल की डॉक्टर लोक तुम्हाला काय देतात? अँटीबायोटिक्स. काय देतात? अँटीबायोटिक्स देतात. मग या अँटीबायोटिक्स म्हणजे जी प्रतिजैविके आहे त्याचा उद्देश काय आहे? तो उद्देश आहे की तुमची जी इम्युनिटी आहे ते इम्युनिटीला ते बूस्ट करतं, म्हणजे तुमची रोग प्रतिकार शक्ती काय करतो ते तात्पुरत्या स्वरूपात डेव्हलप करतो आणि तुम्हाला झालेल्या आजारासंदर्भात तुम्ही चांगल्या पद्धतीने काय करू शकता? फाईट करू शकता. हा रोल अँटीबायोटिकचा असतो. तर ऍक्च्युअली मग याच्यामध्ये काय झालं की नॅचरल इम्युनिटी सप्रेस होणं हे एड्सचं लक्षण आहे. हे एक पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर जी चाचणी आहे एड्सला डायग्नोसिस करण्यासाठी, तर त्या चाचणीचं नाव तुम्ही लक्षात ठेवायचं, एलिसा टेस्ट. काय नाव आहे? एलिसा टेस्ट. तर एलिसा टेस्टच्या साहाय्यानं आपण एड्स या रोगाचा काय करू शकतो? निदान करू शकतो, डायग्नोसिस करू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला हा आजार झाला आहे का नाही तर ते आयडेंटिफाय आपण याद्वारे करू शकतो. तुम्हाला माहित आहे डायग्नोसिस करण्यासाठी तुम्ही डायग्नोसिस सेंटर पाहिले असेल, कुठे सीटी स्कॅन, MRI, एक्सरे, बायोप्सी अशी वेगवेगळे पर्याय असतात. तर त्यामधला एक पर्याय कोणता आहे? एलिसा. एलिसा टेस्टनं आपण एड्सला काय करू शकतो? आयडेंटिफाय करू शकतो. एड्स संदर्भात काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. इट इज नॉट स्प्रेड बाय टच. एखाद्या व्यक्तीला एड्स झालेला आहे, आता हा डिसीज व्हायरल डिसीज जरी असेल परंतु इतका सहजासहजी नुसता स्पर्श केल्यानं तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर होतो का? नाही. त्याच्यामुळे एड्स झालेल्या व्यक्तीसोबत आपण प्रेमानं वागायचं, त्याचा आपण मेडिकल केअर करू शकतो, त्याच्यासोबत आपण बऱ्याच गोष्टींची शेअरिंग करू शकतो. फक्त जे ब्लड ट्रान्सफ्युजन असतं म्हणजे त्याच्या शरीरातलं जे रक्त आहे ते त्याचा म्हणजे कुठेही आपल्या बॉडीशी संबंध येऊ नये. लक्षात येतं का? म्हणजे ब्लड थ्रो किंवा अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट थ्रो हा डिसीज पसरत असतो. तर पुढे दिले पहा तुम्हाला. आता अगोदर आपण समजून घेऊ की हा आजार सुरुवात कुठून झाली, हा आयडेंटिफाय कुठून झालेला आजार. तर फर्स्ट रिपोर्टेड फ्रॉम आफ्रिकन स्पेसीज ऑफ मंकी. म्हणजे हा आजार सुरुवातीला कोणाला झाला? मनुष्याला झाला का? नाही. तर हा आफ्रिकन मंकी जे आहे है ना, तर त्यांची आफ्रिकन मंकीची एक स्पेसीज आहे, त्यांच्या थ्रू या डिसीजचं ओरिजिन म्हणजे उगम झाला. तिथून पुढे हा डिसीज पसरायला लागला. 80 to 85% of AIDS occur through unsafe sexual contact. आणि असुरक्षित जे सेक्शुअल कॉन्टॅक्ट आहे, लैंगिक संबंध आहे, अनसेफ, तर याच्या थ्रू 80 ते 85% एड्स पसरण्याचे काय असतात? चान्सेस असतात. आता हे झालं एड्स संदर्भात. आता आपण बोलू एक असा डिसीज जो अॅनिमल थ्रू स्प्रेड होतो, है ना, प्राण्यांद्वारे पसरणारा आजार. असं आपण एक आजाराचं डिस्कस करणार आहोत आणि ते आजार आहे रेबीज. आता एक लक्षात घ्या की रेबीज हा आजार जो आहे ना, तर हा जरी प्राण्यामुळे होत असेल परंतु जसं की पुढे दिलंय तुम्हाला की डॉग, रॅबिट, मंकी यांनी जर आपला चावा घेतला, त्यांच्या बॉडीमध्ये जर रेबीजचे व्हायरस असतील तरच आपल्याला रेबीज होतो. प्रत्येक वेळेस कुत्रा चावला ना आपल्याला रेबीज झालं असं आहे का? नाही, हे लक्षात घ्या. नाही. त्यानंतर मेजरली जर पाहिलं तर डॉग आहे आपल्याकडे साधारणपणे जे रेबीज आजार जो आहे, कारण आपला जास्त संबंध रॅबिट किंवा मंकीशी येतो का? नाही. परंतु डॉग जो आहे हा डोमेस्टिक अॅनिमल आहे, पाळीव प्राणी आहे, त्याच्यामुळे त्याचं आपले रिलेशनशिप जास्त आहे. आणि डॉग थ्रू इन्फेक्टेड विचारलं, काय शब्द दिलेत आहे? इन्फेक्टेड म्हणजे ज्या डॉगला रेबीजच्या व्हायरसचं इन्फेक्शन झालेलं आहे असा डॉग आपल्याला चावला, त्याच्या बाईट थ्रू आपल्याला हा डिसीज होऊ शकतो. आणि व्हायरसेस संदर्भातल्या डिसीज असल्यामुळे काय नाव दिलेलं आहे? व्हायरल डिसीज. आता
हे रेबीजचे जे व्हायरस आहे हे फायनली कुठपर्यंत पोहोचतात तर पहा आपल्या ब्रेन म्हणजे काय मेंदू आपल्या मेंदू पर्यंत याची विषाणू जाऊ शकतात आणि हे जाण्याचा मार्ग म्हणजे कोणता आहे न्यूरॉन्स काय आहे न्यूरॉन्स लक्षात घ्या आपल्या बॉडीमध्ये 3 प्रकारच्या सिस्टीम असतात एक आहे सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम काय असते सेंट्रल नर्वस सिस्टीम याच्यामध्ये येतो पहा आपला ब्रेन दुसरा असतो स्पायनल कॉर्ड त्यानंतर बॉडीची दुसरी सिस्टीम असते एएनएस म्हणजे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आणि तिसरा आहे पीएनएस पेरिफेरल नर्वस सिस्टीम तर ही जी पेरिफेरल नर्वस सिस्टीम आहे ना ही संबंधित आहे नर्व सेल्सशी नर्व सेल्स म्हणजे कोणते न्यूरॉन्स मग आता काय होतं की आपल्या बॉडीमध्ये जे न्यूरॉन्स आहेत न्यूरॉन्स म्हणजे आपल्या शरीरातल्या चेतापेशी कोणत्या पेशी चेतापेशी जसं की काटा टोचला तर आपल्या ब्रेनला कळतं आपल्या डोळ्यातून पाणी आलं तर एक करंट कसा वाहतो तसे आपल्या बॉडीमध्ये नर्वचा फ्लो होत असतो आणि नर्वचा फ्लो कोणत्या पेशीद्वारे होतो न्यूरॉन्स तर या न्यूरॉनच्या द्वारे व्हायरसेस थेट आपल्या ब्रेन पर्यंत म्हणजे मेंदू पर्यंत पोहोचतात आता या रोगांचे काही लक्षण आहे पहिलं लक्षण आहे हायड्रोफोबिया म्हणजे काय म्हणजे जलद्वेष म्हणजे हा आजार ज्या व्यक्तीला झाला ना त्या व्यक्तीला पाण्याची भीती वाटते डॉग माहित असेल तुम्हाला डॉगला कशाची भीती वाटते पाण्याची बरोबर आहे का तर तसं इथं जर पाहिलं आपण तर हायड्रोफोबिया हे आजार आहे पहिले लक्षण जर एखाद्या व्यक्तीला रेबीज झाला असेल हायड्रोफोबिया म्हणजे काय आलं फिअर ऑफ वॉटर वाटल्याचं लिहून देतो हायड्रोफोबिया म्हणजे काय फिअर ऑफ वॉटर म्हणजे पाण्याची भीती वाटणे त्यानंतर इट इज अ फॉटल डिसीज म्हणजे वेळेत जर आपण उपचार नाही केला तर आपले प्राण सुद्धा जाऊ शकतात इतका गंभीर स्वरूपाचा रेबीज हा आजार आहे appear within 90 to 175 days आता याची जे सिम्पटम्स आहे लक्षण आहे हे रेबीज व्हायरस आपल्या बॉडीमध्ये स्लोली काय होतो स्प्रेड होत असतो लक्षात घ्या आता आपल्या बॉडीचं एक वैशिष्ट्य आहे की बऱ्याच वेळेस काय होतं की व्हायरस जे आहेत ना हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग या दोन्हींच्या मध्ये आहेत बरोबर आहे का तर डीएनए किंवा आरएनए असलेला हा एक मॉलिक्यूल आहे ज्याला प्रोटीन कोट असतं आणि बॉडी काय समजते ही आपली स्पेशी आहे त्याच्यामुळे बॉडीमध्ये व्हायरसची संख्या डे बाय डे काय होत जाते वाढत जाते आता मला सांगा व्हायरसची प्रचंड संख्या वाढली त्याला कालावधी किती लागला 90 ते 175 दिवस आणि त्यानंतर लक्षणं दिसायला लागतात आणि लक्षणं आज कुत्रा चावला रेबीज झाला आणि आजच लक्षण दिसतील का नाही तर लक्षणं द्यायला किती दिवस लागू शकतात 90 ते 175 म्हणजे 3 ते 6 महिन्याचा कालावधी लागतो फीवर फॉर 2 to 12 weeks 2 ते 12 आठवड्यापर्यंत आपल्याला काय असू शकते ताप असू शकते हे सुद्धा एक लक्षण आहे एक्स ऍग्रिगेशन इन बिहेवियर आता एक्स ऍग्रिगेशन म्हणजे काय की रेबीज झालेला व्यक्ती अतिशयोक्ती वागायला लागतो अतिशयोक्ती माहिती तुम्हाला की तो कोणाला तो जास्तच हसेल किंवा जास्तच काय करेल भांडण करेल किंवा जास्तच या ठिकाणी कोणत्याही गोष्टीमध्ये तो काय करणार अतिशयोक्ती करणार हे लक्षात विनाकारण कोणाला भांडेल तर असं काही एक्स ऍग्रिगेशन म्हणतात याला अतिशयोक्ती करणं तर हे सुद्धा रेबीज डिसीजचं काय आहे लक्षण आहे तर अशा पद्धतीचे हे इन्फेक्टिजियस डिसीज नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नॉन इन्फेक्टिजियस डिसीज या संदर्भात डिस्कस करणार आहोत आणि त्यामध्ये प्रमुख आजार जो आहे कॅन्सर कर्करोग या संदर्भात आपण डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन देऊ ओके